अभिनव व्याख्यानमाला मध्ये राजकारण नाही आहे, पण एक कारण आहे. या गावची पिढी वाया जाऊ नये हे एक कारणच फक्त याच्या पाठीमागे आहे, असं म्हणलं तरी वावगं होणार नाहीये. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण उदय पाटील सरांनी बराचसाच परिचय करून दिलेला आहे आणि अगदी 2च मिनिटांमध्ये परिचय करून देतोय. माननीय डॉक्टर संजय कळमकर सर, त्यांचं सारांश शून्य झुंड चिंब एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते बे के बे, मी मेलो त्याची गोष्ट, अशा सकस कादंबरी लेखनामुळे डॉक्टर संजय कळमकर यांचे नाव साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या या साहित्य कृतीला विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, वि स खांडेकर साहित्य पुरस्कार, मल ठोकळ साहित्य पुरस्कार, संत श्रेष्ठ तुकाराम साहित्य पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावाने देण्यात येणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. यातील काही साहित्याचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SYBA अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यावर केलेल्या संशोधन प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने PhD पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांचे हे साहित्यिक कर्तृत्व पाहून त्यांना महाराष्ट्रातील अनेक नामांकित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा त्यांना मान मिळालेला आहे. त्यात शब्दगंध, कृष्णा रामनगरकर व कुसुमाग्रज साहित्य संमेलनाचा समावेश आहे. लेखनाबरोबरच डॉक्टर संजय कळमकर यांचे कथाकथन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार द मा मिरासदार यांनी जाहीरपणे कळमकर यांना तू माझा वारसदार होशील असे गौरवोद्गार काढलेले आहेत. अध्यापक असलेल्या डॉक्टर कळमकर यांची व्याख्यानाची शैली कथाकथनापेक्षा स्वतंत्र आहे. चालू स्थितीवर सुरसुरीत भाष्य करताना ते श्रोत्यांना वास्तवाची ठळक जाणीव करून देतात. वरकरणी त्यांच्या व्याख्यानाची भाषा सरळ सोपी वाटत असली तरी त्यात दाखले, तिरकसपणा, उपहास आणि विडंबनाची सहज सुंदर पकरण असते. त्यांच्या राजकीय कोट्या तर निव्वळ बहारदार असतात. त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोता हसता हसता कधी अंतर्मुख होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्याख्याते मान्य डॉक्टर संजय कळमकर सर आजच्या अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प आज ते गुंफत आहेत. त्यांचा विषय आहे जगण्यात आनंद शोधा. आणि मी सर्व श्रोत्यांना विनंती करेन, आज या व्याख्यानमालेत तुम्ही आनंद शोधा. मी जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी सन्माननीय डॉक्टर संजय कळमकर सरांना विनंती करतोय, अभिनव प्रतिष्ठान व्याख्यानमालेतील आपलं पहिलं पुष्प आपण गुंफावं. अभिनव प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला आज पहिल्या दिवशी व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपलेच भूमिपुत्र उदयराव पाटील सर, ज्यांनी व्याख्यानमाला का ठेवली जाते आणि ज्यांच्या मनामध्ये मला खूप मोठी सामाजिक सांस्कृतिक तळमळ दिसली, असे प्रदीपजी पाटील सर, बरोबर, आमचे मित्र बसागरे सर, अभिनवचे सर्व सदस्य. आपल्या गावाला येताना खरं म्हणजे मी मुख्य रस्त्यावरून उतरल्यानंतर दोन्ही बाजूला ऊसच होता. मग ज्यांच्याकडे इतका ऊस आहे अशी माणसं ऐकायला येतील का अशी शंका मला होती. कारण आमच्याकडे ऊस असला की माणसं बाहेरच पडत नाही. नगर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे कारखाने सगळ्यात जास्त आहेत जिल्ह्यात. सगळ्यात जास्त डायबिटीस असलेले चेअरमन सुद्धा आमच्याकडेच आहेत कारखान्यांचे. वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. परंतु अशा एका गावामध्ये खूप मोठ्या संख्येनं चौकामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. वडिलांच्या वयाच्या, आजोबाच्या वयाच्या लोकांपासून
व्याख्याता फारच कंटाळवाना बोलायला लागला तर त्याला थांबवायला मुलं सुद्धा आपण घेऊन आलेले आहात. त्यांना नुसतं सांगितलं आणि त्यांनी एकदा सुरू केलं की व्याख्याता आपोआप बसतो. आमच्या आजी आहेत, आई आहेत, बहिणी आहेत आणि गेले 10 वर्ष आपण ही व्याख्यानमाला अविरत सुरू करताय. ही ठेवली म्हणून अभिनव प्रतिष्ठानचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. याची गरज आहे, एकमेकाशी बोलण्याची खूप गरज आहे. मध्ये 2 वर्ष कोरोनाच्या काळात काय झालं मला माहीत नाही, आपण व्याख्यान बंद होतो कारण त्यावेळेस कोणी बाहेरच पडत नव्हतं. आपलं सुदैव असं आहे आज की तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला जिवंत आहोत. कारण त्या 2 वर्षात आपल्यातले अनेक स्वकीय जवळचे माणसं गेले, डॉक्टरांनी अनेकांवर प्रयोग केले, ज्यांना बेड मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही ते सुदैवानं वाचले, काहींनी झाडाखाली सलाईन लावून औषध घेऊन ते ठणठणीत झाले आणि 5 स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले गेले. फार गमतीचा तो विषय होता. पण ही महामारी काय पहिल्यांदाच आलेली नाही, दर 100 वर्षांनी अशी महामारी येते. म्हणजे 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला. अमेरिकेचं सैन्य आघाडीत फिरलं सगळ्या जगामध्ये आणि लोकांना तो स्पॅनिश फ्लू झाला आणि अनेक माणसं मेली. त्यामध्ये सर्दी होणं, डोकं दुखणं अशी त्याची लक्षणं होते. त्यानंतर बरोबर 1920 साली प्लेग आला. यशवंतराव चव्हाण साहेबांचे वडील सुद्धा प्लेगमध्ये त्या ठिकाणं त्यांचा मृत्यू झाला. जहाजातून उंदरं आले चीनमधून. चीन हा रोग उत्पादक देश आहे असं म्हणतात, सगळे रोग चीनमधूनच येतात. आणि मग त्या उंदराच्या अंगावरच्या पिशव्या उडाल्या, याला चाव त्याला चाव, बगलेत गाठ येणं, मानेत गाठ येणं, अनेक माणसं त्यामध्ये मेली. म्हणजे 1920ला प्लेगमध्ये अनेक माणसं मेली. आणि बरोबर 100 वर्षानं 2020ला कोरोना आला. तो विमानातून पसरला, तो आपण सगळ्यांनी अनुभवला. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की दर 100 वर्षानं महामारी येताना वाहन सुद्धा बदलते. म्हणजे स्पॅनिश फ्लू आघाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. आता पुढची महामारी 100 वर्षानं येईल, त्यावेळेस आपण नसू बघायला. ती लहान मुलं एखाद्या दिवस असतील, आपण असलो तरी आपली ती शेवटची महामारी असेल. कारण निसर्ग सुद्धा सांगतो की किती दिवस आपण राहतो, जरा नवीन लोकांना येऊ दे इथं. त्यासाठी बहुतेक महामारी येत असेल, पण आपण जायला तयार नसतो. आपण फार चिवट माणसं आहोत. म्हणून तो मधला काळ भयंकर गेला, पण त्यातून सुद्धा आपण बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर लोक आनंद शोधायला लागले की आनंद कुठं आहे. अरे मी मरता मरता गेलो, मी वाचलो, मला आनंद पाहिजे, आनंद आहे कुठं. पण तो सापडत नाही. आनंदाची दुकानं असते तर आपण तो विकत घेतला असता, पण आनंद आपल्या जवळ आहे तोच आपल्याला दिसत नाही. म्हणून आज आपण फक्त तुमच्याशी मी गप्पा मारताना तुम्हीच पहा आनंद कुठं आहे, दुःख कुठं आहे, आपण कसं जगलं पाहिजे. आता मी किती सांगितलं तर काही जण आपलं जगणं सोडणार नाहीत, कारण काहींना कितीही सांगा. म्हणजे रामदास फुटाणे असं म्हणतात, आपला समाज कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही. त्यामुळं अनेक बाबा गावात आले तरी तिथलं गाव खूप सुधारलं असं नाही, आणि खूप तमाशे गावात आले म्हणजे मुलं रस्त्यावरच नाचायला लागले असं काय नाही. परंतु गाव तिथंच असतं, हे प्रकार सगळे सुरू असतात. परंतु मला आठवतं जुना काळ जो आहे, जुन्या काळी आमचे काही जुने लोक इथं असतील, मी लहान होतो या मुलांसारखा, आणि आमच्या गावात एकच मनोरंजनाचा प्रकार यायचा, रामलीला. कुणी पाहिलं असेल, महिनाभर ती रामलीला यायची. एक जण रामाचं पात्र करायचा, एक जण रावणाचं करायचा. रावण असे पुठ्ठ्याचे तोंड लावायचा, इकडून 5 इकडून 5, म्हणजे तसे त्याला 11 तोंड असायचे, कारण मध्ये बॅलन्स होण्यासाठी एक असायचं. असं असे 5-5 तोंडाचा रावण. आणि स्त्रीनं नाटकात काम करायचं नाही असं त्यावेळेस सांगितलेलं होतं. अजिबात स्त्रीनं काम करायचं नाही नाटकामध्ये. मग सीतेचं काम कोण करायचं? एखादा सुंदर पुरुष करायचा, देखना, दिसायला खूप सुंदर असायचा, तोच पुरुष सीता व्हायचा. आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि दुसऱ्या दिवशी परत आणून सोडायचा. त्यामुळे काही भीती नव्हती, तो पुरुष असलेला बरं वाटायचं. आणि मग प्रयोग संपला की सगळे लोक रांग लावायचे त्या रामाच्या पाया पडायला, लक्ष्मणाच्या पाया पडायला, सीतेच्या पाया पडायला. एक दिवशी आजी मला घेऊन अशी उभी राहिली रामाच्या पाया पडायला, आणि मी पाहिलं खूप लांब लचक रांग होती. म्हटलं आता हे कधी आवरेल. मी शेजारी पाहिलं, रावण एकटाच उभा होता. म्हटलं हा देवासारखाच दिसतोय, मग याच्या पाया पडलं तर काय अडचण आहे, याचे पाय मोकळेच आहे. मी पटकन त्याच्या पाया पडलो तर आजीने धपाटा टाकला, म्हणजे त्याच्या पाया पडायचं नाही, तो दुष्ट आहे, त्यानं सीतेला पळून नेलेला. रावणाला सुद्धा खूप वाईट वाटलं, म्हणजे ते रावणाचं काम करणाऱ्या नटाला पहिल्यांदाच वाईट वाटलं असतं. पण माझ्या लहान मनात त्यावेळेसच निर्माण झालं, चांगलं काय वाईट काय.
गंमत अशी असायची की ही जी राम लक्ष्मण सीता काम करणारी जी माणसं आहेत रात्री ती दिवसात धान्य मागत गावामध्ये फिरायची, तास तास घरासमोर उभे राहायची माणसं, त्यांना धान्य देत नसायची. मग माझ्या मनात विचार यायचा, रात्री यांनी रामाचं रूप घेतल्यावर, सीतेचं रूप घेतल्यावर लोक यांच्या पाया पडतात, दिवसा मात्र यांना धान्य देत नाही, म्हणजे आपल्या समाजामध्ये काहीतरी रूप घेतल्याशिवाय लोक पाया पडत नाही हे आम्हाला लहानपणी समजलं की काहीतरी रूप आपण घेतले पाहिजे. म्हणून अनेक जण साधू होतात, विनाकारण साधूही झालेली माणसं आहे. मग लहानपणी आमच्या मनावर असे संस्कार व्हायचे. गावामध्ये नाटकं यायची. मला आठवतं असा चौक होता तुमच्यासारखाच, आणि नाटक असं सुरू असायचं, असंच ते स्टेज होतं. आणि आम्ही एकदा अशी गंमत झाली एका नाटकाला, आम्ही लहान मुलं सगळे समोर बसलेलो, सगळं गाव लोटलेलं नाटकामध्ये असं दृश्य होतं, ते हिरोनं त्या व्हिलनवर असं पिस्तूल उगारायचं आणि त्याला सांगायचं मी तुला आता गोळी घालून ठार करतो. आणि त्यावेळेस हे माईक वगैरे काही नव्हतं, असं काही तंत्रज्ञान नव्हतं. त्यानं असं म्हणायचं आणि मागून पडद्यामागून एकानं फटाका वाजवायचा, अशी पद्धत होती. यानं म्हणायचं मी तुला गोळी घालतो, मागून एकानं फटाका वाजवायचा, तो आवाज झाला की व्हिलननं पडायचं, असा तो शीन होता. मग तो हिरो म्हटला त्या व्हिलनला मी तुला आता गोळी घालून ठार करतो. त्यानं असं पिस्तूल असं रोखलं त्याच्यावर. नुकताच पावसाळा सुरू झालेला, मागच्याला फटाकाच पेटेला. मग ते बिचारे एक काडी दोन काडी त्याची घाई सुरू. बरं व्हिलनला समजेना आवाज झाल्याशिवाय पडायचा नाही, ते आपलं असंच उभं. आणि हिरोला समजेना आज पिस्तुलातून गोळी सुटेना, आवाजच येईना. तो असा उभा, व्हिलन असा उभा, आम्ही आपल्या आवाजून उभे, पिस्तुलात गोळी गुंतली की काय ते समजेना. आणि हा बिचारा काडीपेटी पेटवतोय, काडीच पेटेना. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. मग त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो हिरोला असं म्हटला आज जरा अडचण आहे, यानं मार. आता हिरोच होता तो, हुशार असतात ते माणसं. तो हिरो त्या व्हिलनला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, आज मी तुला सुऱ्यानं मारतो. त्यानं ते पिस्तूल फेकून दिलं, सुरा असा उचलला आणि ते व्हिलनवर असा उगरल्याबरोबर